किल्ले शिवपट्टण म्हणजेच खर्डा किल्ला अहिल्यानगर जिल्ह्यातील हा एक भुईकोट किल्ला आहे. खर्डा किल्ल्याची ही दर्शनी बाजू आहे, म्हणजेच मुख्य प्रवेशद्वाराची ही बाजू आहे. किल्ल्याच्या बाहेर इथे एक फलक लावलेला आहे आणि त्यावरती काही माहिती नमूद केलेली आहे. किल्ल्याचं प्रवेशद्वार म्हणजेच खर्डा किल्ला. या किल्ल्याच्या समोर आता मी उभा आहे. अहमदनगर म्हणजेच आत्ताचा अहिल्यानगर जिल्ह्यातला हा खर्डा किल्ला म्हणजे शिवपट्टण किल्ला आहे. भुईकोट किल्ला आहे. 5 एकरमध्ये असलेला हा खर्डा किल्ला. आणि स्वराज्याची शेवटची लढाई, शेवटचा विजय ज्या लढाईमध्ये झाला ती लढाई इथे या परिसरामध्ये झालेली आहे. पहिल्या प्रवेशद्वारातून आपण किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला या पहारेकऱ्यांसाठी असलेले देवळे दिसतील आणि समोरचा दुसरे प्रवेशद्वार जे आहे त्याच्यावरती देवनागरी भाषेमध्ये शिलालेख आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला अनेक देवड्या पहारेकऱ्यांच्या पाहायला मिळतात. अलीकडच्या काळामध्ये त्या वास्तूंचे किंवा या किल्ल्यांची बऱ्याच प्रमाणामध्ये डागडुजी पुनर्बांधणीची कामं करण्यात आलेली आहेत आणि चालू देखील आहेत. आणि या बाजूने जाणारा हा वरचा जो जिना आहे, ही जी वाट आहे, आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या पहिल्या प्रवेशद्वाराच्या वरती घेऊन जाते. रणमंडळ पद्धतीची प्रवेशद्वार बांधणी आहे. इथून शत्रू जर आतमध्ये आला तर चौबाजूने या ठिकाणी शत्रूला घेरायचं, त्याला रणमंडळ असं म्हणतात. आणि हा यामधून किल्ल्यामध्ये आतमध्ये प्रवेश केला जातो. हा दुसरा दरवाजा या ठिकाणी आहे. अशा पद्धतीची बांधणी आहे. आणि या किल्ल्यावरची एकमेव तोफ आणि हा भगवा ध्वज या बुरुजावरती आहे. या किल्ल्यावरती अलीकडच्या काळामध्ये बनवण्यात आलेली तोफ आहे. हा भगवा ध्वज आहे आणि हे बुरुज प्रवेशद्वारावरचा हा बुरुज आहे. दुसऱ्या दरवाजातून किल्ल्यामध्ये प्रवेश करत असताना बाजूच्या देवड्यांमध्ये तोफगोळे, त्यानंतर तुटलेल्या तोफा आणि विरगळा ठेवलेल्या आहेत. ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. दगडी तोफगोळे मोठ्या प्रमाणात आहेत. तुटलेली तोफ आपल्याला दिसत असेल आणि बाजूला विरगळ ठेवलेली दिसत असेल. हे पाहून झाल्यानंतर आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करतो. आयताकृती असलेला हा 5 एकरामध्ये पसरलेला खर्डा किल्ला आपण किल्ल्यामध्ये आता प्रवेश केला आहे. प्रवेशद्वारामधून आतमध्ये आल्यानंतर ही त्यालगत असलेली एक खोली आहे. आणि हा पूर्ण तटबंदी आणि बुरुज आपल्याला पाहायला मिळते या खर्डा किल्ल्याची. या ठिकाणी एक चावीची विहीर आहे. खूप छान आणि सुंदर अशी विहीर आहे. ती विहीर आपण बघूया. हे धान्य कोठार आणि दारूगोळा कोठार असावं असं या ठिकाणी काही ठिकाणी नमूद केलेलं आहे. अजूनही एवढ्या शतकांनंतर हा किल्ला जसा तसा आहे. काही ठिकाणी डागडुजी करण्यात आलेली आहे, परंतु आजही स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर किल्ल्याचं खूप छान आहे. ही चावीच्या आकाराची विहीर खर्डा किल्ल्यामधली ही मस्जिद आहे. वास्तूंचे काही अवशेष आहेत, धान्य कोठार किंवा दारुगोळा कोठार, त्याचे देखील अवशेष आहेत. आणि तटबंदीवरती पूर्ण फिरण्यासाठी मार्ग आहे. या ठिकाणी काही अवशेष आहेत. आणि चावीच्या आकाराची विहीर या ठिकाणी आहे असं वाचण्यात आलेलं आहे. आपण बघूयात. या विहिरीमध्ये या ठिकाणी आतमध्ये उतरण्यासाठी पायरी आहे. त्या पायऱ्यांनी खाली उतरायचं. विहीर खूप खोल आहे. त्या पायरी मार्गाने या विहिरीमध्ये उतरण्यासाठी जागा आहे. आणि मोठीसाठी हे 2 दगडी खांब या ठिकाणी आपल्याला दिसतील. असे विहिरीचं स्ट्रक्चर आहे. खर्डा किल्ल्यामधील ही जामा मस्जिद आहे.
आणि या मस्जिदीमध्ये अनेक शिलालेख फारसी उर्दू भाषेमध्ये अनेक शिलालेख या ठिकाणी आहेत. हा तो दरवाजा आहे त्या खडा किल्ल्याचा. अलीकडच्या काळामध्ये तो बंद केलेला आहे सुरक्षितेसाठी. हा आहे तो दरवाजा. किल्ल्याच्या चारी बाजूने खंदक आहे. आणि खंदकाच्या किल्ल्याच्या चौक बाजूने खंदक आहे. अनेक पायरी मार्ग या तटबंदीवर जाण्यासाठी आहेत. अनेक जिने आहेत. आता आपण तटबंदीवरती जाऊया आणि वरून किल्ला बघूयात. शिवपट्टण या गावाचं पहिले नाव होतं, त्यामुळे याला पहिले शिवपट्टण बोललं जायचं आणि नंतर खर्डा असं नाव त्या गावाला आणि किल्ल्यावर देण्यात आलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी पुरातत्व खात्याने डागडुजी केलेली आहे, त्यामुळे किल्ल्याची अवस्था खूप चांगली आहे आणि स्वच्छता देखील चांगल्या प्रमाणात किल्ल्यावरती आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते. आता आपण तटबंदीवरती आलेलो आहे. तटबंदीवरून बघा किल्ला कसा दिसतोय. 5 एकरमध्ये असलेला हा किल्ला आहे. आपण जर किल्ल्याचं निरीक्षण केलं तर किल्ल्याच्या चारी बाजूला असे भक्कम मोठे असे बुरुज आहेत, ज्या बुरुजांवरती या किल्ल्याचं रक्षण करणं किंवा सभोवताली नजर ठेवणं सहज शक्य होत होतं. असे चारी बाजूला आपला बुरुज पाहायला मिळतील. त्याचबरोबर किल्ल्याच्या बाहेरील बाजू जर आपण बघितलं त्या ठिकाणी देखील तटबंदी आहे आणि काही बुरुज देखील त्या तटबंदीवरती आहेत किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला. अशी या किल्ल्याची संरक्षणाच्या दृष्टीने निर्मिती किंवा बांधणी करण्यात आलेली आहे. तटबंदीवरती फिरण्यासाठी मुबलक जागा असल्यामुळे या किल्ल्याच्या देखरेखीसाठी किंवा देखभालीसाठी सैनिक या तटबंदीवरती आरामात मोठ्या प्रमाणे फिरत असतील त्या काळामध्ये. कारण आपण जर या किल्ल्याची रचना जर बघितली तर आयताकृती असा हा किल्ल्याचा भाग आहे आणि त्यामध्ये असलेल्या वास्तू, कोठार, धान्य कोठार, विहीर, मस्जिद अशा अनेक वास्तू आपल्या किल्ल्यामध्ये पाहायला मिळतात. आणि या सर्वांचं रक्षण करण्यासाठी या तटबंदीवरती सहज आपण त्या काळामध्ये या ठिकाणी सैनिक वावर करत असतील त्या दृष्टीने बांधलेली ही मोठी अशी तटबंदी या किल्ल्याची आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक बुरुजामध्ये असे छोटे छोटे काही जागा ठेवलेल्या आहेत आणि बुरुजावरती चढण्यासाठी त्या अशा पायऱ्या, दगडी पायऱ्या या ठिकाणी लावलेल्या आहेत. हा मुख्य प्रवेशद्वारावरचा असलेला हा बुरुज आहे आणि हा शेवटचा बुरुज. तिथे पहिला ध्वजस्तंभ होता. मार्च 1795 रोजी मराठ्यांची संयुक्त फौज व निजाम यांची लढाई खर्डा किल्ल्यापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या दौंडाची वाडी या गावाजवळ असलेल्या पठारावर झाली होती. या भागाला रणटेकडी या नावाने ओळखले जाते. रणांगणात मार खाल्यावर निजामाने माघार घेत या खर्ड्याच्या किल्ल्याचा आश्रय घेतला होता. त्यामुळे खर्ड्याची लढाई म्हणून या लढाईची इतिहासामध्ये नोंद झाली आहे आणि मराठ्यांचा शेवटचा विजय म्हणून देखील या लढाईची एक वेगळी ओळख आहे. आमदार रोहित पवार यांनी या किल्ल्याच्या समोर मोठा ध्वजस्तंभ या ठिकाणी उभारलेला आहे. काही वर्षांपूर्वी त्याचं या ठिकाणी हा ध्वज लावण्यात आलेला आहे. आता भगवा ध्वज जरी नसला तरी स्तंभ आहे. हा किल्ल्याच्या समोरील भाग आहे. हे वास्तूचे अवशेष आहेत आणि संपूर्ण किल्ला आपल्या तटबंदीवरून पाहता येतो. असे किल्ल्याचं स्ट्रक्चर आहेत. आपण पूर्ण राऊंड किल्ल्याच्या तटबंदीवरनं किल्ल्याला मारणार आहोत.